संतोष देशमुख खून प्रकरणातील मोठी अपडेट समोर येते। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच देशमुख निर्गुण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आहे। आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी पकडलाय। या हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पोलिसांनी अटक केलाय। विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी आहे। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप देखील आहे। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुख यांची गाडी अडवली, 6-7 जणांनी त्यांचं अपहरण केलं, बेदम मारहाण करून त्यांचा खून देखील करण्यात आला होता। आतापर्यंत या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। आता चौथा आरोपी पोलिसांनी अटक केलाय, ज्याचं नाव विष्णू चाटे असं आहे। बाकी 3 आरोपींचा अजूनही पोलीस शोध घेत आहेत। लवकरच त्यांना अटक केलं जाईल अशी माहिती मिळते। संसदेमध्ये दुसरीकडे नागपूरच्या अधिवेशन सभागृहामध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढावा अशी मागणी वारंवार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे। तर संसदेमध्ये बजरंग सोनवणे आणि महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीच्या संपूर्ण खासदारांनी त्या ठिकाणी जे आहे ते संसदेबाहेर निदर्शनं केली होती। आता चौथा आरोपी अटक करण्यात आलेला आहे। उरलेले 3 आरोपी पोलीस कधी अटक करतात हे आता पाहावं लागणार आहे।